रोचक आणि सुंदर गोष्ट ज्यात आत्म्याचा प्रवास, नरकयात्रा आणि स्वर्गयात्रा सगळं समाविष्ट आहे। 3 आत्म्यांची अनोखी यात्रा। एकदा 3 मित्र होते, सत्य, मिथ्या आणि कपट। ते तिघेही पृथ्वीवर एकाच गावात राहत होते, पण त्यांचे स्वभाव फार वेगळे होते। सत्य नेहमी सचोटीने वागायचा, मदत करायचा आणि देवाची पूजा करायचा। मिथ्या थोडा चांगला, थोडा खोटारडा, कधी चांगलं तर कधी वाईट वागायचा। कपट मात्र नेहमी फसवणूक करायचा, चोरी करायचा आणि इतरांना त्रास द्यायचा। एक दिवस ते तिघेही मरण पावले। आता त्यांच्या आत्म्यांना एक नवीन प्रवास करायचा होता। सत्यचा सुंदर प्रवास। सत्य जेव्हा मरण पावला तेव्हा आकाशातून तेजस्वी देवदूत आले। त्याने पाहिलं, फुलांच्या वाटा, मधुर वारा, सुंदर अप्सरा त्याचं स्वागत करत आहे। स्वर्गात पोहोचल्यावर देवांनी त्याला सोन्याचं घर दिलं, अमृत फळं दिली आणि सांगितलं, तू चांगले कर्म केल्यास म्हणून तू इथे। सत्य आनंदाने हसला आणि सुंदर संगीत ऐकत स्वर्गात राहायला लागला। मिथ्याचा गोंधळलेला प्रवास। मिथ्या जेव्हा मरण पावला तेव्हा काही चांगले तर काही कठीण अनुभव आले। काही रस्ते सुंदर होते तर काही रस्ते खडकाळ होते। कधी थोडं स्वर्गदर्शन तर कधी थोडं नरकाचं दुःख। त्याला सांगण्यात आलं, तू थोडं चांगलं आणि थोडं वाईट केलं म्हणून थोडा वेळ नरकात राहशील आणि मग पृथ्वीवर पुन्हा जन्म घेशील। मिथ्या गोंधळलेला होता, पण त्याला नवी संधी मिळाली। कपटाची भीषण नरकयात्रा। कपट जेव्हा मरण पावला तेव्हा भयंकर काळे यमदूत आले। त्याला गरम लोखंडावरून चालवण्यात आलं, त्याला जळत्या वाळूतून ओढण्यात आलं। भुकेले प्राणी त्याच्या मागे लागले। त्याला मोठ्या आवाजात सांगण्यात आलं, तू चोरी केलीस, फसवलं, त्रास दिलास, आता नरकात यातना भोगाव्या लागतील। कपट ओरडत राहिला, पण आता काही करता येत नव्हतं। शेवटचा संदेश। देवदूतांनी सगळ्या आत्म्यांना सांगितलं, जसं तुम्ही जगता तसंच तुमचं पुढचं आयुष्य ठरतं। चांगलं करा, प्रेम करा, सत्याचा मार्ग घ्या, म्हणजे प्रवास सुंदर होईल। कथा संपली, पण शिकवण कायम। कर्म चांगलं असेल तर आत्म्याचा प्रवास फुलांनी सुगंधित होतो, वाईट कर्म असेल तर अडचणीतून जायला लागतं।